नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अशी बातमी आहे। ही बातमी बोर्ड परीक्षातील पेपर वेळासंदर्भात आहे। 10वी आणि 12वी फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये जी बोर्ड परीक्षा होणार आहे त्या परीक्षेला जे विद्यार्थी बसणार असतील त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आलेली आहे। ही बातमी महाराष्ट्र टाइम्स या न्यूजपेपर मध्ये 24 जानेवारी 2024 या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे। तर ही बातमी नेमकी काय आहे हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। महाराष्ट्र टाइम्स 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी। यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा वेळ अधिक मिळणार। आता यामध्ये मार्च 2023 पर्यंत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका 10 मिनिटं आधी दिली जात होती। मग ते 10वीच्या बोर्डाचे असो किंवा 12वीच्या बोर्डाचे असो, दोन्ही वर्गांसाठी 10 मिनिटं प्रश्नपत्रिका आधी दिली जात होती। त्यानंतर 2023 ची जी बॅच झाली ती शेवटची बॅच होती। 10वीची बॅच आणि 12वीची बॅच ही 2023 ची झाल्यानंतर पुन्हा बोर्डाने ही पद्धत बंद केली। आता त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा बोर्डाने हा निर्णय घेतलेला आहे की विद्यार्थ्यांसाठी 10 मिनिटाचा वेळ अधिक मिळणार आहे। तर आता यामध्ये मी महत्वाची बातमी फक्त तुम्हाला दाखवतो। हायलाइट गोष्टी ह्यातल्या काय आहेत की इथं बघू शकता तुम्हाला, परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती। जसं की मागाशी सांगितल्या पद्धतीने फेब्रुवारी मार्च 2023 परीक्षेपर्यंत प्रश्नपत्रिका ही विद्यार्थ्यांना 10 मिनिटे आधी दिली जात होती। त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पूर्णपणे शांतपणे बघता येत होती। त्यानंतर विद्यार्थी 2 तास किंवा 3 तासाचा जो काही तुमचा पेपर असेल तो पेपर व्यवस्थित पद्धतीने लिहू शकत होते। तर आता त्यानंतर आता बंद केल्यानंतर 2024 ला पुन्हा एकदा तीच पद्धत अंमलात आणलेली आहे। परंतु फक्त काय झालेला आहे याच्यामध्ये बदल की विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून 10 मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळानंतर दिली जाणार आहेत। म्हणजे काय फरक केलेला आहे, पूर्वी तुम्हाला प्रश्नपत्रिका 10 मिनिटं आधी दिली जात होती। आता काय करणार आहे, तुम्हाला परीक्षा जी असेल सपोज 11 वाजता सकाळचं सत्र चालू होणार आहे, दुपारचं सत्र 3 वाजता चालू होणार आहे, तर तुम्हाला परीक्षेला नियमाप्रमाणे अर्धा तास उपस्थित राहावं लागतं। जसं की सकाळच्या 11च्या पेपरला तुम्हाला 10:30 उपस्थित राहावं लागणार आहे आणि दुपारच्या 3च्या पेपरला सपोज 2:30 वाजता उपस्थित राहावं लागणार आहे। तर तुम्हाला पेपर हा 11 वाजताच करेक्ट दिला जाणार आहे। परंतु जो तुम्हाला सपोज 2 वाजता पेपर सुटणार होता तुमचा 11 ते 2चा, तर 2 वाजून 10 मिनिटांनी पेपर सुटणार आहे। म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की मुलांना जे वेळ वाढवून देणार आहे ते वेळ कशी देणार आहे, 10 मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहे। म्हणजेच 2च्या जागी 2:10 वाजता तुमचा पेपर सुटणार आहे। आणि जर सपोज दुपारचा पेपर हा 5 वाजता सुटणार असेल दुपारच्या सत्रातला, तर तुमचा पेपर हा 5:10 पर्यंत चालणार आहे। अशा पद्धतीने ही खूप महत्वाची अशी बातमी आहे। ही बातमी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आहे। जर ही बातमी तुम्हाला आवडली असेल, महत्वाची वाटली असेल, तर ही बातमी जास्तीत जास्त 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबाबत माहिती मिळेल। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील। थँक्यू सो मच।